शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात नुकतीच मालवण येथे जी घटना घडली तिला कारण महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कसं ते सांगतो। उदाहरणार्थ महाराष्ट्रात दृश्यकलेला प्राधान्य मिळावं, तिचा प्रसार व्हावा, शिक्षणाची व्यवस्था चांगली व्हावी याच्यासाठी कला संचालनालय स्थापन केलं गेलं। पण त्या कला संचालनालयाला गेल्या 30-35 वर्षात कायमस्वरूपी कला संचालकच नेमला गेलेला नाही। आणि असं जर असेल तर मग कशा पद्धतीने कारभार चालला असेल हे सहज समजून येतं। कुणालाही सोम्या गोम्या कापशे अशा लोकांना तिथं आणून बसवलं जातं आणि त्यांना कला संचालक म्हणून कारभार चालवायला सांगितला जातो। ज्यांना महाराष्ट्रातल्या 5 चित्रकारांची देखील नावं सांगता येणार नाही असे कला संचालक तिथं शासनाने आतापर्यंत नेमलेले आहेत। आत्ता उदाहरणार्थ जे गृहस्थ आहेत ते बाजूच्या आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्यांचा आणि चित्रकलेचा काहीही संबंध नाही। तीच गोष्ट कला संचालनाच्या अखत्यारीत येणाऱ्या कला महाविद्यालयासंदर्भात तिथं ज्या काही नेमणुका झाल्यात, उदाहरणार्थ 4 पैकी 2 अधिष्ठातांची पदे रिकामी आहेत। जे 2 नेमले गेले आहेत त्यांच्याविषयी काही बरं बोलावं अशी परिस्थिती नाही आणि जवळजवळ 160 जागा या क्षणी रिक्त आहेत। त्यात प्राध्यापक आले, त्यात शिक्षक आले, सगळेच लोक आले। कशी ती विद्यार्थी शिकत असते आणि कशी महाराष्ट्राची कला पुढे घेऊन गेली जाणार आहे याचा कधीतरी शासनाने विचार केला आहे। जे स्कूलपाटचे डीन श्री विश्वनाथ साबळे हेच सगळीकडे पुतळ्यांना मंजुरी देत फिरत असतात। त्यांना काय अधिकार आहे, कोणी त्यांना अधिकार दिला? ते साधी जलरंगात चित्र काढतात, त्यांना शिल्पकलेतलं ज्ञान कधीपासून मिळू लागलं आणि हा साक्षात्कार सरकारला झाला तरी कधी? अशा पद्धतीने जर मंजुऱ्या दिल्या जाणार असतील तर हेच होणार आहे पुढेही। आणि ही तर सुरुवात आहे, आता हळूहळू बातम्या यायला लागतील। हे तर खूप शिल्प मोठं होतं आणि ज्या तरुण शिल्पकाराकडे त्याचं काम दिलं गेलं तो त्यात कमी पडला हे यात वादच नाही। त्याने ते घ्यायला नको होतं आणि त्याला ते देणाऱ्याची देखील तेवढीच मोठी चूक आहे। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीकडे बघताना कला संचालनाकडे तर महाराष्ट्र शासनावरच या सगळ्याचं टेपर ठेवू इच्छितो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।